नगरचं सांस्कृतिक वैभव अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे। आता या आठवड्यामध्ये राज्यस्तरीय संगीत नाटक स्पर्धा नगर शहरामध्ये शासनाने आयोजित केली आहेत आणि अशाच प्रकारचं सांस्कृतिक वातावरण नगरचं जसं जसं बदलतं आहे, अनेक चित्रपटांची पण निर्मिती नगर जिल्ह्यामध्ये होती आहे। याचंच एक उदाहरण म्हणजे प्रेमवारी हा जो चित्रपट आहे तो आता या 8 तारखेला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय। हा चित्रपटाचं मूळ कोपरगावपासून सुरू झालं आहे, कोपरगावमध्येच त्याचं चित्रीकरण झालं आहे। या चित्रपटाची सर्व टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे जीवन न्यूजच्या। आपण त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना आपण विचारूयात की या चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूयात की नक्की या चित्रपटाची थीम काय आहे। नमस्कार, मी राजेंद्र गायकवाड, प्रेमवारी चित्रपटाचा दिग्दर्शक आणि निर्माता। प्रेमवारी चित्रपट हा तरुणांचा विषय आहे। आपण बऱ्याचदा वारी बघतो, जशी पंढरीची वारी आहे, कुठं फॉरेनला फिरायला गेले की प्रवासाची वारी आहे, किंवा शिक्षणामध्ये असेल की फेल झालं की ती एक वारी आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाऱ्या आपण बघतो। ही एक प्रेमाची वारी आहे। या प्रेमवारी चित्रपटामध्ये एक प्युअर सादगीभरी लव्ह स्टोरी आपल्याला दिसेल। इंजिनिअरिंगच्या विषयावर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर चित्रित केलेला हा एक सिनेमा आहे आणि या सिनेमादरम्यान इंजिनिअरिंगची खूप धमाल मस्ती आहे, जे तरुण वर्गामध्ये सगळ्यांना आवडती आणि वास्तवात प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठला ना कुठला किस्सा हा घडलेला, जसं हॉस्टेलचा असेल किंवा हे कॅन्टीनचा असेल किंवा क्लासचा असेल, डिटेन्शनचा असेल। बरेच किस्से असे या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळतील, अनुभवायला मिळतील। या चित्रपट बनवताना दुसरी एक गोष्ट अशी आहे की यातून आपण चांगला संदेश या तरुण पिढीला आणि त्यांच्या आईवडिलांना देण्याचा प्रयत्न केला आहे। बरं, प्रेमवारी म्हणजे प्रेम म्हणजे फक्त दोन तरुणामधलं, एक तरुण तरुणीमधलं प्रेम एवढंच एक प्रेम असतं का? तर प्रेमाची संकल्पनाच अशी आहे की प्रेम दोन मित्रामध्ये पण असतं, दोन मैत्रिणीमध्ये पण असतं। प्रेम आईवडिलांचं पण प्रेम असतं, गावाचं पण प्रेम असतं, परिसराचं पण प्रेम असतं। परंतु आजकालची जी पिढी आहे, जी तरुणाई आहे, आपल्या एक एजमध्ये आल्यानंतर आंधळ प्रेम करतं। मग पळून जाणं किंवा त्यातनं नवीन एखादा वाद निर्माण होणं, फॅमिलीपासून दूर होणं, एक वेगळं। नशिबाने आपल्याला देवाने खूप छान जिंदगी दिली आहे, मग ते आपण जिंदगी तरुणांनी अशी व्यतीत करायची का? नाही। तर यासाठीच हा प्रेमवारी हा चित्रपट आहे। कारण मी छोटीशी चित्रपटातली एक गोष्ट सांगेल की यात या लीड जी आहे आपली मयुरी कापडणे, ती आज नाही इथे, तर ती आपलं जे चिन्मय उदगीरकर आहे, राहुल कॅरेक्टर, याला ती प्रपोज करते आणि मग राहुल ज्या पद्धतीने त्याची जबाबदारी सांगतो ना आईवडिलांची, तो पण तिच्यावर जे प्रेम करतो त्याची, बहिणीची, परिसराची, तर त्यातून एक वेगळा मेसेज जातो। आणि मग ती तरुणी म्हणती की आपण बाहेर निघून जाऊ, आणि तो सांगतो की जर असं झालं तर मला पुन्हा लोक नावं ठेवतील, जातीवर गेला म्हणतील। कारण आजकाल जी जात व्यवस्था आहे, नीच आणि उच्च, तर त्याच्यानंतर एक दुसरी फळी तयार झाली आहे। एक आर्थिक नियोजन, एक खालची पातळी आणि एक वरची पातळी, या दोन दऱ्या या समाजामध्ये तयार झालेल्या आहेत। आणि मग आजकालचा जो युवक आहे, 5G 7G पर्यंत आपण चाललो आहे, 2021व्या शतकात आहोत, तर यातनं सगळे वाद आणि विवादच तयार होत आहे। मग वाद कुणाचे होतात तरुणांचे? तर वाद होता आपल्या आईवडिलांची, का? की माझं प्रेम तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही आहे। तर यातून या प्रेमवारीतून तरुणांना एक वेगळा संदेश जाईल की प्रेमाबद्दल बरोबर आपल्या आईवडिलांची, आपल्या नातेवाईकांची, सर्वांचीच आपली जबाबदारी आहे। आणि प्रेम म्हणजे काय? एकमेकांचं ऐकणं म्हणजेच प्रेम। आपण बघतो आजकाल फिजिकल अट्रॅक्शन किंवा ज्या प्रकारचे हे चाललं, तर हे एक सादगीभरं प्रेम आहे, एकमेकांचं ऐकणं हा एक प्रेम आहे। बरं, आता हा झाला तरुणांचा विषय। दुसरा विषय असा आहे की तरुणांचे जे आईवडील आहेत ते पण कधी असे डिसिजन घेतात, मग आपल्या या निर्णयाने चालता। आजकाल प्रत्येकाला कुठलाही जावई, उदाहरणार्थ मी एकच बाजू सांगतो, जावई पाहिजे तर तो कर्तृत्ववान पाहिजे, खूप पैशावाला असून नाही। ज्या माणसामध्ये, ज्या मुलामध्ये कर्तृत्व आहे अशालाच आपली मुलगी दिली पाहिजे। तर प्रेमवारी बघितल्यानंतर आईवडील आपल्या मुलांबद्दल, आपल्या तरुणाबद्दल, तरुणीबद्दल एक वेगळा विचार करतील की आपलं यांच्याबद्दलची काय जबाबदारी आहे, आपलं यांच्याबद्दलचा काय हक्क आहे, आपल्या यांच्याबद्दलचं काय प्रेम आहे, आणि यांचं फ्युचर, यांचं करिअर घडवण्याची आपली जबाबदारी कशी आहे। ती फक्त जातीय व्यवस्था किंवा आर्थिक निकषावर नको आहे।
हे जर झालं चित्रपटाबद्दल तुम्ही सांगितलं मला, पण मला एक प्रश्न पहिला पडतो की प्रेमवारी हे नाव तुम्ही का निवडलं? प्रेमवारी हे नाव निवडायचं कारण असं की वारी हे माझं गाव आहे. वारी म्हणजे एक प्रवास आहे आणि प्रेमवारी म्हणजे प्रेमाची वारी. दुसरा एक अर्थ असा आहे की वारी म्हणजे जमिनीवर राहणे. आपण जे म्हणतो ना की काय त्या गोष्टीत आपल्याला सक्सेस मिळाल्यावर डोक्यात हवा जाते, तर जमिनीवर राहणे, आपल्या गावठी भाषेत भुईवर राहणे हा जो प्रकार आहे, तर हे जे प्रेम प्रकरण आहे ना, हे सर्व जमिनीवर राहू नये. हवेत कुठलंच गोष्टी होत नाही आणि हवेत जायचा प्रयत्न झाला तर त्याचा पार्टनर त्याला परत जमिनीवर आणतो आणि एक सादगीभरी ही एक वारी आहे, हा एक प्रवास आहे. वारी हा शब्द जो आहे तो पंढरपूरची वारी म्हणून जास्त प्रचलित आहे. बरोबर. आणि मध्यंतरी एक लव रात्री नावाचा पिक्चर आला बरोबर होता आहे, हां. आणि मग त्याचं नाव त्यांना बदलावं लागलं. असं काही होईल असं वाटतं? नाही, काय झालं माहिती का, तो यात्री पण पिक्चर, लव म्हणजे काय प्रेम, यात्री म्हणजे काय वारी, म्हणजे त्यांनी मुळात आपलंच नाव चोरल्यासारखं मला वाटतं. तर तसं काही नाही. आणि ही जी सिद्धत भरी प्रत्येकाच्या, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, प्रेम म्हणजे एक तरुण तरुणी नाही, त्यातनं वेगळा संदेश पण आहे. जरी वारी आहे तर तेवढी सादगी भरी, म्हणजे आपण जो वारकरी असतो ना, वारकरी जो पंढरीला जातो, तर हे तरुण हे वारकरीचे प्रेमाचे, त्यांच्या मनातलं जी वारी ना, जो वारकरी आपल्याला निर्माण करायचा सादगीवाला, की जबाबदारीपूर्ण आपलं काय महत्त्व आहे. आपण जीवनाच्या तरुण ज्यावेळेस आपण कॉलेजला जातो आणि ज्यावेळेस शिक्षणाची गरज असती त्याच वेळेस प्रेमात पडतो. जसं सैराट पिक्चरनी ऑनर किलिंग्सच्या विरोधात एक संदेश चांगल्या प्रकारचा दिला होता, या चित्रपटातनं, या लव्ह स्टोरीमधनं काय संदेश? मी तर सांगितलं आता की यातनं मुलं मुली आपली जबाबदारी ओळखून प्रेम करतील, आपल्या आईवडिलांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच म्हणजे तरुणांना पण एक चांगला संदेश आहे की त्यातनं त्यांना शिकायला मिळेल की आंधळं प्रेम झालं आणि कुठलीच जबाबदारी आणि काही घेणंच नाही समाजाशी, मला आईवडिलांशी पण काही घेणं नाही आणि काहीच विषय नाही, असं न करता त्यातनं ते शिकतील की आपल्याला काय आहे आणखी. तसंच आईवडील पण आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना समजून घेतील की त्यांच्या मनात काय आहे, आपला काय विचार आहे आणि काय परिस्थिती आहे, तर कुठंतरी समेट करील. हा जो दरी आहे दोघांमधली, तर ती कुठंतरी कमी होईल, एकत्रित होईल ही वारी. निश्चित एक चांगला संदेश देणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची हिरोईन निशा आपल्यासोबत आहे, आपण तिला विचारूया, तुझा प्रोफाईल काय आहे, तू सांग. मी निशा माने आणि प्रेमवारी फिल्ममध्ये मी मिथिला नावाचं कॅरेक्टर प्ले करते. मिथिला ही एक भावी इंजिनियर आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला असलेली एक साधारणची मुलगी. आणि एक पूजा आणि मिथिला यांच्या मैत्रीचा गोल तुम्हाला बघायला मिळेल. राजा मिथिलाची खूप चांगली केमिस्ट्री तुम्हाला बघायला मिळेल, एक वेगळा लव्ह अँगल बघायला मिळेल. आणि प्रेमवारी एक खूप प्युअर लव्ह स्टोरी आहे. म्हणजे लव्ह स्टोरीजवरून फिल्म्स बऱ्याच येतात, पण प्युअर याच्यासाठी कारण प्रेमाची भाषा आजकाल खूप बदलत चालली आहे. तर या फिल्म थ्रू मे बी आता लोकांची नजर बदलेल प्रेमाकडे बघायची, एवढाच उद्देश आहे. आणि थिएटरमधून निघताना प्रत्येक व्यक्ती एकतरी पॉझिटिव्ह मेसेज घेऊन जाईल, एवढं नक्की. कला जगतातलं तुझं काय प्रोफाईल आहे? नाही, ही पहिलीच फिल्म आहे आणि लकीली खूप छान फिल्म मला मिळाली आहे. खूप छान प्रोजेक्ट आहे, अगदी हवा होता तसा. मिथिला कॅरेक्टर मला जसं हवं होतं तसंच आहे. पण मग हे सगळं हे करताना, म्हणजे पहिलेच चित्रपट होता, मग आव्हानं होती, अडचणी आल्या काही किंवा काही हे झालं? अडचणी मीन्स घरून की फिल्म्समध्ये? एक भूमिका आपण ज्यावेळेला करतो, पहिला जो आपला अनुभव असतो त्यावेळेला आपण ज्यावेळेला फेस करतो, त्यावेळेला मग आपल्यातला कलाकार जागृत ठेवून आपलं काम करणं, उपजत असणं किंवा हे असणं, यात काय अडचणी आल्या का? बऱ्याच अडचणी यायच्या, पण ओव्हरऑल टीम वर्क खूप छान झालेला आहे. आमचे डायरेक्टर राजेंद्र सर खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यामुळे एवढं जाणवलं नाही आणि बरंच काही शिकायला मिळालं पहिल्याच फिल्ममध्ये. दॅट इज गुड. आणि अशी काय वाटतं चित्रपटाबद्दल? इतरही फिल्म तू पाहिल्या असतील आणि आता तुझी स्वतःची फिल्म स्क्रीनवर जातीये. खूप एक्सायटेड आहे, एकतर प्रेमवारीसाठी आणि ओव्हरऑल मी स्वतःला बघणार आहे स्क्रीनवर, त्यासाठी. माहीत नाही लोकांना आवडेल की नाही माझं काम, पण पहिलंच काम आहे, सगळ्यांकडून खूप प्रेम हवं आहे आणि पहिलीच फिल्म आहे प्रेमवारी. खूप छान फिल्म आहे, सगळ्यांनी बघावी, एकतरी पॉझिटिव्ह मेसेज घेऊन जावा ही विनंती. नमस्ते, मी राजेश नन्नवरे,
मी तसं तर राजेंद्र सरांनी आत्ता प्रेमवारीची पार्श्वभूमी सांगितलेलीच आहे. मी याच्यामध्ये सेकंड लीड हिरोचं कॅरेक्टर प्ले करतो आहे, राजा, जो गावठी इंजिनियर आहे, गावाकडून आलेला. आणि सिनेमात इंजिनियर म्हटलं तर प्रत्येक स्टेटमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी येतात, पण राजा हे एक असं जॉली कॅरेक्टर आहे की आपलं गावाकडचं कसं की प्रत्येकाला जवळ करणं, आपलंसं करणं, एक संघटन करणं. आणि ज्यावेळेस प्रेमवारी ऑडियन्स पाहिल तर प्रेक्षकांना किंवा इंजिनियर स्टुडंटला प्रत्येकाला वाटेल अरे तो राजा मी आहे, ते कॅरेक्टर मी जगलो आहे, म्हणजे असं भूमिका आहे. आणि सर्वांनी पाहावा. माझा पण पहिलाच पिक्चर आहे, एक बिग बजेट सिनेमा आहे आणि तुमच्या शुभेच्छा असाव्या. निश्चितच नगरमध्ये आत्ता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यामध्ये यात्रीसारखाच प्रेमवारी हा चित्रपट येतो आहे. रसिकांना तो पाहावा आणि त्यातून आनंद घ्यावा अशी अपेक्षा या पाहुण्यांनी व्यक्त केली आहे. तुम्ही सर्वजण आमच्या स्टुडिओला आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.